पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरात विविध ठिकाणी विकास कामांचं उद्घाटन केलं असून रेनगर घरकुलाच्या चाव्या देण्यासही आपणच येणार आहोत असं आश्वासनही जनतेला दिलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात सोलापूरकरांची मन जिंकणारी भाषणशैली वापरली। मराठी भाषणास सुरुवात केली आणि अखेर मराठी आणि कानडी भाषण देत परिसरातील धार्मिक देवदेवतांना नतमस्तक होत असल्याचं सांगत तसेच सोलापूरच्या हुतात्म्यांना अभिवादन करून तिसऱ्यांदा आपल्या भेटीस येत असल्याचं स्पष्ट करून त्यांनी पुन्हा एकदा आशीर्वादाची विनंती केली। जवळपास 45 मिनिटे पंतप्रधान बोलले। यात त्यांनी सोलापूरच्या गृहप्रकल्प, उजनी दुहेरी लाईन, भूमिपूजन तर मलनिसारण तसेच चोहोबाजूला जाणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पाचं लोकार्पण करत असल्याची घोषणाही केली। मोदी सभापंचावर आले त्याआधी सोलापूरचे स्थानिक मंत्री सुभाष देशमुख, विजय देशमुख, माकपा नेते आडम मास्तर, राज्यपाल तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भाषणं झाली। काम करने वाली महिला, अपंग महिला, फूल बनाने वाली महिला, इसका हिसाब नहीं है। ऐसे महिलाओं को हमारे प्यारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30,000 मकान दिया। ये स्टोरी बहुत है, मैं टाइम लेना नहीं चाहता हूं। 7-8 साल होगा ये सपना लेकर जा रहा हूं मैं। आघाड़ी सरकार ने 3 साल इसको ठंडे बस्ते में रखा, लेकिन हमारा बहादुर मुख्यमंत्री वो फाइल भी निकाला और सबके पास दिया। आज वो सपना हमको दिख कर आ रहा है। मैं पंतप्रधान से विनती करना चाहता हूं, हमने प्रण लिया है 1 मई 2022 को पंतप्रधान के हस्ते 31,000 मकान हम बनाएंगे और ये भारत देश में इसका नाम हो जाएगा। 2,444 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहेत। मोहोळ, कुरुल, कामती, मंद्रुप, बसवनगर, वळसंग, तांदूळवाडी 107 किलोमीटर लांबी, किंमत 450 कोटी रुपये आणि वेळापूर, महद, तांदूळवाडी, सांगोला 48 किलोमीटर या प्रकल्पाची किंमत 290 कोटी रुपये आहे। टेंभुर्णी, कुडवाडी, बार्शी, येरमाळा 92 किलोमीटर त्याचा अहवाल तयार होतो। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदलत आहे। माननीय प्रधानमंत्रींच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लँड ॲक्विजिशनची कामं अतिशय जोरात सुरू आहेत। चंद्रकांत दादा पाटलांनी याच्यात मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर सुभाष देशमुख असतील, आपले खासदार साहेब असतील, यांचं पण मोठं योगदान आहे आणि त्यामुळे या सर्व कामांना आता गती मिळालेली आहे। सेंट्रल रिझर्व्ह फंडातून 75 कोटीची 4 कामं मंजूर झालेली आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्यात पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता देशात सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 ब्रिज कम बंधारे सांगली सोलापूर रस्त्यावर भीमा नदीवर घोडेश्वर बेगमपूर, सीना नदीवर तिरे येथे, सोलापूर उदयपूर रस्त्यावर सीना नदीवर वडकबाड व भीमा नदीवर टाकळी हे देशात पहिल्यांदा 4 ब्रिज कम बंधारे मंजूर करून पाण्याचा प्रश्न सोडण्याकरिता देखील मदत केली गेली आहे। मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यातले 99.99% कामं आता मार्गी लागलेली आहेत। तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाण्याचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे। या ठिकाणी माननीय प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री सिंचाई योजनेखाली आणि विशेष रूपाने आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त क्षेत्राकरता बळीराजा अशा 2 योजना मंजूर केल्या। अनेक कामं अर्धवट पडलेली होती, ती कामं पूर्ण होत नव्हती। मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचनाकरता प्राधान्य दिलं आणि या दुष्काळी भागामध्ये अतिशय महत्त्वाचे अडकलेले कामं सुरू करण्याचा निर्णय घेतला। आम्ही या सर्व कामाकरता नाबार्डचं माझ्या विभागातर्फे 75% कर्ज मंजूर करून दिलेलं आहे।
आणि 25% अनुदान भारत सरकारने दिलेलं आहे। सांगोला ब्रँच कॅनॉल सोलापूर, कृष्णा कोयना लिफ्ट सांगली सोलापूर, वारणा तारोली धूम बालकवाडी बोराणा वांग प्रोजेक्ट कुडाली वारणा। आणि मोदी साहेबांनी सांगितलं शहर आणि गाव दोघांचा समतोल विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून शहराचा विकास देखील महत्त्वाचा आहे। आणि पहिल्यांदा या सोलापूर शहराकरता पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरता 450 कोटी रुपये मोदी साहेबांनी या ठिकाणी दिले। ज्या सोलापूरमध्ये कधी कधी 3-3 दिवस काही एरियात पाणी मिळत नाही, ही योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या प्रत्येक भागामध्ये 24/7 पाणी या ठिकाणी मिळणार आहे। आमच्या महिलांना कुठलाही त्रास होणार नाही। यासोबत या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे आणि आदरणीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी उद्योगाला गेलं पाहिजे। आम्ही सोलापूरचं पाणी NTPC ला विकणार आहोत आणि NTPC ला जे उजनीचं पाणी जातं ते पाणी शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत। म्हणजे खाल पाण्यावर सांडपाण्यावर या ठिकाणी सोलापूरला पैसे मिळतील आणि आमच्या शेतकऱ्याला सिंचनाकरता पैसे मिळतील। आदरणीय साहेबांचं स्वप्न हे या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत। मला आनंद आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तिथे उद्यानं तयार होत आहेत, लाईट्स बदलत आहेत, हे शहर बदलत आहे। पण सगळ्यात जास्त आनंद कशाचा असेल तर या ठिकाणी मी आपलं नरसिंह आलमजी अभिनंदन करेन। 30,000 घरं गरिबांकरता जे तयार होत आहेत यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे। 30,000 घरं देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आणि आम्ही मोदी साहेबांना विनंती केली साहेब हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, गरिबांकरता प्रकल्प आहे। एका मिनिटात त्यांनी मान्यता दिली आणि 30,000 घरं तयार होत आहेत। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सोलापूर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत दुहेरी उजनी पाईपलाईनमुळे सोलापूरकरांना 24 तास 7 दिवस असा कायमस्वरूपी पाणी पुरवठा होईल असं सांगितलं। आडम मास्तर त्यांच्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं आणि 30,000 घरांच्या प्रकल्पाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत, कर्जासह सर्व नागरी सुविधा आणि या प्रकल्पात उपलब्ध करून देऊ असं जाहीर केलं। सोलापुरात दुष्काळी स्थिती आहे, पंतप्रधानांनी याकडे लक्ष घालावं अशी मागणीही केली। नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही पूर्वीच्या सरकारप्रमाणे केवळ घोषणा करत नाही तर कृती करतो। सोलापुरात 4 वर्षापूर्वी आपण ज्या विकास कामांची मुहूर्तमेढ केली, भूमिपूजन केलं, त्या कामांच्या शुभारंभाला आज मी आलो आहे। केवळ भूमिपूजन करणं, मतदान मागणं हा पूर्वीच्या सरकारांचा उद्योग होता, तो आता चालणार नाही। प्रत्यक्ष कामांवर आमचा भर आहे। आज गरिबांसाठी 30,000 घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं। लाभार्थींना घराची चावी देण्यासही आपण लवकरच येणार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला। लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगलवेढाचे संत दामाजी पंत यांना मी साष्टांग नमस्कार करतो। हुतात्मा श्री मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांच्या असीम देशभक्तीला मी सलाम करतो। डॉक्टर द्वारकानाथ कोसनीस यांच्या या सोलापूर भूमीत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी जमला आहात, त्याबद्दल आपणास मी अभिवादन करतो।
बहनों और भाइयों, हाल के वर्षों में मुझे तीसरी बार सोलापुर आने का अवसर मिला है। जब जब मैं आपसे आशीर्वाद मांगने आया हूं, आपने मुझे भरपूर स्नेह दिया है, आशीर्वाद की बहुत बड़ी ताकत दी है। मुझे याद है कि पिछली बार जब मैं यहां आया था तो मैंने कहा था कि यहां जो बीएसपी यानी बिजली, सड़क और पानी की समस्या है, उसको सुलझाने का पूरा प्रयास किया जाएगा। मुझे खुशी है कि इस दिशा में अनेक प्रयास किए गए हैं। प्रधानमंत्री ग्रामीण सड़क योजना हो या नेशनल हाईवे हो या फिर सौभाग्य योजना के तहत हर घर तक बिजली पहुंचाने का काम हो, यहां सभी पर तेज गति से काम हो रहा है। मैं फडणवीस जी की सरकार को बधाई देता हूं कि वो हर घर को बिजली देने के लिए बहुत गंभीरता से काम कर रही है। भाइयों और बहनों, आज इसी काम को और विस्तार देने के लिए फिर एक बार आपके बीच आया हूं। थोड़ी देर पहले स्मार्ट सिटी, गरीबों के घर, सड़क और पानी से जुड़ी हजारों करोड़ रुपए की परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास किया गया है। आपल्या भाषणात त्यांनी राफेल घोटाळा, अपप्रचार, हेलिकॉप्टर प्रकरणी मिशेल मामानं कोणाला कमिशन दिलं यासह अनेक मुद्दे उपस्थित करून तुम्ही मला देशाचं चौकीदार बनवलं आहे, त्याला साधेसं काम मी करत राहणार, दबावाला बळी पडणार नाही, झोपणार नाही आणि चोरांना त्यांची जागा दाखवून देईन। सोलापूरच्या विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल, दळणवळण सुधारलं तर विकासाचा वेग वाढतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या अखेरीस सोलापूरकरांच्या श्रद्धास्थानांचा उल्लेख करीत धार्मिक भावनांना हात घातला। लवकरच सोलापूरची सिद्धेश्वर महायात्रा आहे असं सांगत हर बोला हर असा नारा देत सिद्धरामेश्वरांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असंही ते म्हणाले। पुढील आठवड्यात मकर संक्रांत आहे। मला कल्पना आहे की या काळात सोलापूरमध्ये श्री सिद्धरामेश्वरांची फार मोठी गड्ड्याची यात्रा भरते। मकर संक्रांत आणि गड्डा यात्रा निमित्त आपण सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा। आणि आज वेळ आहे, तिळगुळ द्या, गोड गोड बोला। ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಮತ್ತು ಗಡ್ಡ ಯಾತ್ರೆಯ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು। ಎಲ್ಲೂ ಬೆಲ್ಲ ತಿನ್ನಿ, ಸಿಹಿ ಮಾತನಾಡಿ, ಬೋಲಾ ಬೋಲಾ ಏಕದಿ ಭಕ್ತಲಿಂಗ, ಬೋಲಾ ಬೋಲಾ ಏಕದಿ ಭಕ್ತಲಿಂಗ, हर बोला हर, श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। हर आजवर दिलेला आशीर्वाद कायम ठेवावा असंही त्यांनी स्पष्ट केलं। मराठी बरोबरच त्यांनी कानडी भाषेत सिद्धरामेश्वरांचा उल्लेख करून जय जयकार केला। यानंतर सारा परिसर मोदी मोदी असा जयघोष करीत असल्याचं दिसून आलं।
नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीस सिद्धरामेश्वरांचा तसेच तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी, मंगळवेढ्याचे दामाजीपंत, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज या संत महात्म्यांना नतमस्तक होत असल्याचं सांगितलं। मोदींचा सन्मान सोलापूरवासियांच्या वतीनं घोंगडी आणि पगडी घालून करण्यात आला। त्यांना तलवारही भेट देण्यात आली। पाणी, वीज, रस्ते याचा आपण 4 वर्षापूर्वी दिलेला शब्द पाळला असल्याचंही अखेरीस त्यांनी स्पष्ट केलं। मोदींच्या सभेनिमित्तानं 50,000 क्षमता असलेलं पार्क मैदान पूर्णपणे भरलं होतं, तर बाहेरील मोठे स्क्रीन लावण्यात आले होते। तेथेही मोठी गर्दी नागरिकांनी केली होती। सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जोडीला माकपाचे समर्थकही गृह प्रकल्पाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा व विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला। सकाळी हेलिकॉप्टरद्वारे त्यांचं आगमन होम मैदान इथं झालं। त्यांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी भोसले, महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित होते। पंतप्रधान त्यानंतर वाहनातून निघाले। सेंट जोसेफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत करत अभिवादन केलं। फादर व शिक्षकही यावेळी उपस्थित होते। दुतर्फा जनतेनं मोदी यांचं हात उंचावून अभिवादन केलं। सभा झाल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे मोदी रवाना झाले।